गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आणि हा आहे आपला 3rd व्लॉग ऑफ सांगली सिरीज. आज पण आम्ही फिरायला जाणार आहे. कुठे जाणार आहे हे व्लॉगचा इंट्रो झाल्यावर मी तुम्हाला सांगतो. तर हा व्लॉग स्टार्ट करूया. आज कुठं निघालोय आपण? आज आपण गावातल्या गणपतीला निघालेलो आहे. आल्यानंतर आमचा जेवणाचा बेत आखला जाईल. हो, आल्यानंतर एक स्पेशल डिश आपण करणार आहे. त्याचा आपण व्लॉग ऑब्व्हियसली करणारच आहे. सो ती आजची स्पेशल डिश आहे आज. तर चला निघूया. ये बॅक होम आलेलो आहे आम्ही घरी. आणि तुम्ही पण दर्शन केलंच असेल गणपतीचं. आणि आता वेळ झालेली आहे द स्पेशल डिश करण्याची. तर चला करूया. तर आजी आज स्पेशल डिश, आजीच्या हातचा पुलाव करणार आहे. तर आधी काय टाकले? तेल टाकलेलं आहे. हे काय काय सामग्री आहे ती सगळी सांगा एकदा. हा लसूण आहे, हा कांदा आहे, ह्या उभ्या चिरलेल्या मिरच्या आहेत, काजू, तमालपत्र, दालचीन, लवंग, मिरे, गाजर, मटार ओला आणि जिरे अशी सगळी सामग्री आहे. आणि अशी तिकडे सर्व सामग्री. भिजत ठेवलेला आहे. तांदूळ 20 मिनिटं भिजत ठेवलेला आहे, बासमती मोठा. आणि तो नंतर मी त्यात टाकणार आहे सगळ्या भाज्या परतल्यानंतर. जिरे टाकले. आता ह्यात लवंग, तमालपत्र, दालचीन टाकत आहे मी. ह्यामध्ये कांदा टाकत आहे. हा 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे, बासमती अखंड मोठा. हा 20 मिनिटं मी तांदूळ भिजत टाकले ते. आणि 20 मिनिटानंतर हडकल्यानंतर मी कुकरमध्ये टाकणार. आता यामध्ये मी लसूण टाकत आहे. आता मी यामध्ये चिरलेल्या उभ्या मिरच्या टाकत आहे. स्वाद मिरचीमुळे चांगला येतो. थोडासा कांद्याला आता लालसर असा कलर यायला लागलेला आहे. म्हणजे कांदा शिजतोय असं म्हणू शकतो आपण. आता यामध्ये गाजर घालत आहे. आणि हे गाजर जास्त काही परतायचं नाही, त्यामुळं मऊ होतं. असं टाकलं ना म्हणजे मग कुरकुरीत छान राहतात थोडी. आता गाजर परतून झालेलं आहे. आता त्यामध्ये मी मटार टाकत आहे. आता यामध्ये मी मीठ टाकत आहे. आता मी तळलेले काजू टाकत आहे. आता लास्ट स्टेप आहे की यामध्ये तांदूळ टाकायचा आहे. आता मी आता यामध्ये तांदूळ टाकत आहे. मग अशी भिजवले ते ना आपण 20 मिनिटं, ते टाकत आहे. हे 2 भांडी आहे. आणि हा आता बेकशीर हलवायचा, नाहीतर काय होतं तांदूळ तुटतात. सगळं असं छान मिक्स झालं पाहिजे असं हलवायचं. आता हे सगळं एकसारखं झाल्यानंतर परतून मग त्यामध्ये एका भांड्यात 1.5 भांडं पाणी, या प्रमाणात 3 भांडी पाणी घालणार आहे मी. गरम पाणी केलेलं आहे. गरम पाणीचे आत टाकले. उकळी आलेली आहे चांगली. आता मी कुकरचे झाकण लावत आहे. हे कुकर लावलं आहे. आता त्याची 1 शिट्टी करणार आहे मी. आणि नंतर पुढे 2 मिनटं ठेवणार आहे. 1 शिट्टी झाली आणि 2 मिनटं ठेवायचा गॅस चालू. 2 मिनटं झाल्यावर मग बंद केला आहे. आणि आता हा कुकर सुटस तोपर्यंत तसाच ठेवायचा. सुटल्यावर मग उघडायचा.
पहा भात कसा झालाय तो वाव 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 वाव. पुलाव. आणि हा आपला मस्त एकदम असा भात झालेला आहे. वा वा एकदम सुट्टा सुट्टा आणि मस्त झालाय. बेस्ट. ह्या रेसिपीला काय काय लागतं हे तुमच्या लक्षात आहेच, पण तुम्ही नीट लिहून घ्या ना परत एकदा. काय काय लागतं ते जिन्नस लिहून घ्या आणि कृती परत एकदा लिहून घ्या. आजीच्या हातचा स्पेशल पुलाव करण्यासाठी लागणारं साहित्य: तांदूळ, कांदा, मिरची, काजू, वाटाणे, गाजर, आलं लसूण पेस्ट, खडे मसाले आणि चवीनुसार मीठ. सर्वप्रथम यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेणे. यानंतर यामध्ये खडे मसाले टाकणे. यानंतर यामध्ये कांदा, लसूण व मिरची टाकून घेणे. यानंतर यामध्ये गाजर टाकून हलक्या हाताने परतून घेणे. यानंतर यामध्ये मटार टाकणे व परतून घेणे. यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकणे. यानंतर आपण 20 मिनिटे भिजवलेला तांदूळ यामध्ये टाकणे. नंतर यामध्ये 1-1.5 अशाप्रमाणे गरम पाणी टाकून घेणे. यानंतर हा कुकर असाच ठेवून याच्यात 2 शिट्ट्या होऊ देणे. त्यानंतर कुकरला वाफ सुटल्यावर गॅस बंद करणे आणि नंतर कुकर सुटल्यावर कुकर उघडणे. तयार आहे आपला आजीच्या हातचा स्पेशल पुलाव. आहे आजचा आपला स्पेशल मेनू: पोळी, दोडक्याची भाजी, चटणी, आम्रखंड आणि आजीचा स्पेशल पुलाव. तर मी टेस्ट करून बघतो कसं झालं. मस्त आलाय. बेस्ट. आता मी जेवण एन्जॉय करतो. 3 hours later. फायनली आता वेळ आलेली आहे सांगलीतनं निघायची. बाय बाय. कसं वाटतंय? आलो होतो मी. छान झाले. सुंदर वाटते. छान खूप आनंद झाला. खूप आनंद झाला. गगनात मागेना झालाय. एवढा आनंद झालाय. पुढच्या वेळेला येईन तेव्हा पण आपण व्लॉग नक्की करायचा आहे. तर चला निघूया आता. बाय बाय. बाय 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 बाय.